आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारात मिळणारा लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वांच्या आवडीचा एक भन्नाट पदार्थ घरच्या घरी बनवणार आहोत, तेही फक्त साखर आणि इडली पात्र वापरून। चला तर मग पाहूया असा कोणता खास पदार्थ आहे जो अगदी काही मिनिटात तयार होतो, शिवाय घरोघरी हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी हवा असतो। तर यासाठी आपण एक पॅन किंवा जाड बुडाची कढई घ्यायची आहे। यामध्ये एक वाटी किंवा कपाने मोजून 1 कप साखर घ्यायची आहे। यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। वाटीने घ्याल तर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। छान असं मिक्स करायचं आणि गॅसवरती मध्यम आचेवरती याला असा पाक बनवायचा आहे। अगदी एक तारी असा पाक बनवायचा आहे। गॅस फुल ठेवायचा नाही, मध्यम आचेवरतीच आपण याचा पाक बनवायचा आहे। पाक बनवत असताना यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून तूप सोडायचं आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करायचं आहे। सतत हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपला पाक जो आहे तो व्यवस्थित बनला जातो। अतिशय साधी आणि सोपी, अगदी सहज कोणीही बनवू शकेल। आपण लाडूसाठी वगैरे बनवतो त्यापेक्षा थोडासा अगदी जाडसर अशी एक तार आपली येईल असा हा पाक बनवायचा आहे। आता एकदम साधी ट्रिक सांगते, पाक आला का हे बघण्यासाठी आपण बशीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये या पाक थोडासा सोडायचा आहे। याची अशी व्यवस्थित गाठ तयार झाली, म्हणजे गुठळ्या तयार झाली की आपला पाक तयार झालेला आहे। आता पाक तयार झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर तुम्ही यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून दूध टाकायचं आहे। यामुळे आपला जो पदार्थ बनणार आहे तो एकदम खुसखुशीत असा बनतो। कलर पण खूप छान होतो। पाहू शकता किती छान असा आकर्षक कलर झालेला आहे। परफेक्ट पाक झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे। आता फक्त आपण पटपट झटपट अशी ही पुढची प्रोसेस करायची आहे। पाण्यामध्ये आपण एक धागा घ्यायचा आहे स्वच्छ असा, नंतर तो पाण्यामध्ये धुवून घ्यायचा व्यवस्थित। कठीणच असावा, शक्यतो सहज तुटू नये, कठीण असा आपण धागा घ्यायचा आहे आणि एक इडली पात्रामध्ये आपण हा असा पसरवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण हा पसरवून घ्यायचा आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। तर या ठिकाणी पाहू शकता, आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय बनवणार आहोत। तर या प्रत्येक धाग्यावरती आता जे आपलं मिश्रण आहे हे गरम असतानाच असं आपण सोडायचं आहे। आता किती गाठीची माळ आपल्याला हवी आहे तेवढ्या होलामध्ये या इडली पात्राच्या हे आपण धागा पसरवायचा आणि हे मिश्रण ओतायचं आहे। आता एकदम पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने अशा कडा सोडवून घ्यायच्या आहेत। समजा तुम्हाला वाटलं हे चिकट होत आहे तर तुम्ही थोडंसं गरम करायचं आहे हे इडली पात्र, म्हणजे गॅसवरती ठेवून अगदी थोडंसं गरम केलं की अगदी सहज लगेच निघतात। आणि हो, एक आपली गोष्ट सांगायची राहून गेली, सुरुवातीला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, नंतर त्याच्यावरती धागा ठेवून आपण हे मिश्रण त्याच्यावरती ओतायचं आहे। तर हमखास सर्वांना गुढीपाडव्याला लागणारी अशी ही साखरेच्या गाठीची माळ घरच्या घरी तयार।